कान्हा गडके साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर विनोद पाटील वलबोली गावचे सुपुत्र यांचं देखील इथे मात्र शुभागमन होतोय. आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल साहेब. यावेळेचा बॉल महेश पवार. मित्रांनो हे बॅटल भरपूर वेळ आपण पाहिलंय आणि महेश पवार यांचा विजय देखील होताना आपण पाहतो. सूरज भोईरला अगदी पहिल्याच बॉलवरती शांत ठेवण्याचं काम एक वेग. तर नक्कीच महेश पवार यांनी जर का इथून पुढचे 2 चेंडू जरी निर्धाव टाकले तरी आपण पाहिलं तर अजितदादा पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक. एजे स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वेसर्वा अजितजी पाटील सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येतंय. महेश पवार वरती मित्रांनो आक्रमण चढवणं खूप अवघड आहे. या स्थितीतून हा चेंडू मित्रांनो जरूर मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. एक धाव तिथे मात्र वेगाने प्राप्त होतीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जिथे मागच्या मॅचमध्ये 15-20 धावा आपण प्रत्येक षटकामध्ये होताना पाहायला मिळाल्या, या ओव्हरमध्ये पूर्णपणे जखडून ठेवलंय. नांगी टाकल्याप्रमाणे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एक चौकाराचा अपवाद वगळता चांगली गोलंदाजी मैदानावरती गोलंदाज महेश यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज. यावेळेस आडवा बॅटने ठोकलाय फटका. बॉल थांबणार नाहीये. गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. सीमा पार 4 धावांसाठी येतोय. चौकार. तर पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 10 धावा संघाच्या धावफलकावरती. पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ रोडपाली जे कोणी या मैदानावरती बसून या मॅचचा आनंद घेत असतील सर्वांना विनंती आहे की आपली जागाही आमच्या मनामध्ये आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानपन्न व्हायचंय. तर या दरम्यान रोडपाली संघाचे आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज एक जबरदस्त क्षेत्ररक्षक विशाल पाटील यांना मी विनंती करेन की आपण मात्र व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. 2 बॅट्स त्यांच्या बॅगमध्ये आहेत. एक बॅट त्यांच्या हातामध्ये आहे. प्रत्येक शॉटसाठी एक वेगळी बॅट ते वापरतात. त्यांना विनंती असेल की या आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा येतात 2 चौकारांच्या मदतीने. दोनही चौकार आपण पाहिला तर सतीश टेंबे द लेजंड प्लेयर यांच्या बॅटमधून येताना आपण पाहिला. सूरज भोईर थोडासा शांत आणि इथे मात्र स्वतः संघाचे संघमालक मिथुन भोईर यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. अक्षय स्पोर्ट्स संघ ज्या नावाने रोडपाली संघ सातत्याने मैदानाच्या आतमध्ये भरपूर सारे स्पर्धा गाजवताना आपल्याला पाहायला मिळतो. तर यावेळेस या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांपैकी एक आमचे परममित्र बाला प्रेम पाटील उर्फ बाला यांचं इथे मात्र शुभागमन. तर बाला आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती बसायचंय. तर यस आयोजन आहेत भरपूर बिझी आहेत ते. एक मॅच संपल्यानंतर मैदानावरती आलेत परंतु आमचे दोनही आयोजक स्पर्धेच्या बाहेर गेलेत अशी माहिती मिळतीये. गुड्डू पाटील आणि बाला पाटील. तर नक्कीच मित्रांनो ते मुद्दाम गेलेत कारण की आज आयोजन कोणी करायचं ते जर खेळत राहिले असे तर यावेळेस बिग हिट आपण पाहिलं तर षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये. सूरज भोईर ऑन फायर. मिथून वरती मात्र अगदी पहिल्याच बॉल वरती मोठा फटका आक्रमक चढवतोय. षटकार आलाय. तर इथून मात्र षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16च्या घरामध्ये. सूरज भोईर पहिल्या षटकामध्ये शांत होता परंतु सांगतोय की शांत बसायला मी काय संत आहे का. आणि त्या प्रकारची फटकेबाजी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जरूर येताना पाहायला मिळते. सर्व लेजंड खेळाडूंना विनंती असेल की व्यासपीठावरती प्लीज थोडीशी शांतता ठेवायची आहे. पुन्हा एकदा शफल अक्रॉस द लाईन. स्लोअर वन चेंडू मित्रांनो फुटबॉल सारखा चेंडू दिसला असेल आणि अलगदरित्या त्याला फेकून दिलाय. डिफाईन लक्ष डोक्यावरून सीमारेखा पार येतोय. बॅक टू बॅक दुसरा घणागती फटका. षटकार.
तर यावेळेस बॅक टू बॅक दोन षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगलं कमबॅक मिथून भोईर. तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री श्रीकांत ठाकूर साहेब यांचा इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. जे आपण पाहिलं तर संघ मालक असतील स्वर्गीय काना हिरू ठाकूर या संघाचे. आणि यावेळेस मात्र लांबच लांब लांबच लांब 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 षटकार मात्र येतोय फलंदाज सूरज भोईरच्या बॅटमधून. ऑन द न्यूज येऊन फटका एक्झिक्यूट केलाय. परेश खडके जरूर प्रतिस्पर्धी संघामध्ये, परंतु भरपूर धावा मैदानाच्या आतमध्ये बनवण्याचं काम सूरज भोईर. येस, आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला जो सर्वाधिक फॉर्म मध्ये एक जेन्युन ऑलराऊंडर खेळाडू या रोडपाली संघाचा. परंतु या वर्षी रोडपाली संघ खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं ना मित्रांनो, एक ट्रू फॅन च्या नजरेने जर सांगायचं झालं तर रोडपाली संघाचं प्रदर्शन टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तितकंच चांगलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जरूर 1 ते 2 स्पर्धा जिंकलेत, परंतु जो धुमाकूळ मागच्या वर्षी आणि मागच्या वर्षी म्हणजे सातत्याने मागील 2 वर्षामध्ये होता, या वर्षी रोडपाली संघ तितक्याच्या स्पर्धामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. प्रामुख्याने आपण पाहिलं तर भरपूर सारी कारणं मात्र चर्चेमध्ये आहेत, परंतु खऱ्या अर्थानं रोडपाली संघाने चांगला खेळ करावा. कारण की सर्वात मोठा फॅन बेस या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये जर कोणत्या संघाचा असेल तर तो मात्र रोडपाली संघ. कितीही लांब स्पर्धा असू द्या, अगदी कर्जत खालापूर पर्यंत स्पर्धा असू द्या, अन्यथा कल्याण डोंबिवलीकडे स्पर्धा असू द्या, या स्पर्धेतला सर्वात लांब षटकार येतोय. आणि या षटकातला जवळपास 4था षटकार फलंदाज सूरज भोईरच्या बॅटमधून. तर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 34 धावा धावफलकावरती आहेत. सूरज भोईरने मित्रांनो वसुली केली आहे. मागच्या षटकामध्ये थोडंसं शांत ठेवलं होतं, परंतु या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी फलंदाज सूरज भोईरच्या बॅटमधून. तब्बल आपण पाहिलं तर 25 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, 4 षटकार आणि एका सिंगलच्या मदतीने. तर येस, आपण पाहिलं तर आमच्या रामदादांचे परम खास मित्र स्वतः आपण पाहिलं तर विशाल दादा पाटील यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. तर बेस्ट फिल्डर आपण पाहिलं तर रोडपाली 20 संघ एक काळ होता मित्रांनो, आम्ही भरपूर क्रिकेट पाहिला त्यांना खेळत असताना. तर येस, जीवाची पर्वा न करता मित्रांनो त्याने चांगला खेळ नेहमी मैदानाच्या आतमध्ये केला. आज ते इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील लखन भोईर यांच्या दर्श 11 या संघामध्ये. तर येस, तर गोलंदाजी मार्गवरती स्वतः परेश खडके मैदानावरती आपण बघतोय. टीम कडून 3रा षटक घेऊन आलाय. लेग ब्रेक स्पेशालिस्ट आहे, तितकीशी गती नाहीये मित्रांनो, परंतु परेशने भरपूर गोलंदाजांचा समाचार घेतला आणि त्याला माहिती आहे कोणत्या टप्प्यावरती चेंडू टाकल्यानंतर फलंदाज मात्र शांत राहू शकतो. तर येस, यावेळेस परेश खडके पाहूया कशा प्रकारचा खेळ करेल. पहिला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सतीश टेंबे टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त खांद्यांचा वापर परेशने जरूर केला होता. 2 चेंडूंवरती 2 षटकार आले सतीश टेंबेंच्या. तर 500 रुपयांचं पारितोषिक त्यातला पहिला आलाय की काय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल सुटलोय. प्रीमियर लीग मित्रांनो, हेच जर आपण पाहतो प्रीमियर लीग्स मध्ये भरपूर सारे झेल सुटताना आपण प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये पाहतो आणि तेच घडलं. आता झेल सुटला, भूमीला दान झाला मात्र हा चेंडू. आणि पुन्हा एकदा स्ट्राइक वरती येताना आपण पाहू शकाल फलंदाज सूरज भोईर याला. सूरज मैदानावरती आलाय. 25 धावांची जबरदस्त खेळी आतापर्यंत. मात्र मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या बॅटमधून येताना आपण पाहतोय महेश पवार आणि त्याचबरोबर परेश खडके या मॅच मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवत असताना हॉटस्पॉट वरती आपण महेश पवार यांना पाहतोय. भरपूर सारे यंग खेळाडू या संघामध्ये, परंतु महेश पवारने स्वतःवरती आपण पाहिलं तर जिम्मेदारी घेतली आहे. काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये ते उभे आहेत. यावेळेचा पहिला बॉल आडव्या बॅटने महेश पवार यांच्या इथे कर
खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच परिणाम बॉल जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी चौकार. तर महेश पवार ज्यांना जॉन्टी रोड्स म्हणून संबोधला जातं या रोडपाली क्रिकेटमध्ये, परंतु इथे आपण पाहिलं तर खराब गच्छाळ क्षेत्ररक्षण त्यांचं राहिलंय. जिथे सिंगल होती तिथे मात्र चौकार पाहतोय आपण. चांगली खेळी परंतु सूरज भोईरची 29 पर्यंत पोहोचलाय. फटका फसला बॉल हवेमध्ये परंतु सेफ लँडिंग होणार यामध्ये शंका नाहीये. थोडंसं मिस जजमेंट मैदानावरती आपण पाहतोय. दुसऱ्या धावेची संधी आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये. तर या दरम्यान सन्माननीय श्री विनोदजी पाटील सर आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि विनंती असेल विनोद पाटील साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर रोडपाली संघाचे पुरस्कर्ते भरपूर साऱ्या मैदानांवरती ज्यांच्या माध्यमातून रोडपाली संघाला मात्र प्रोत्साहित करण्याचं काम ॲज अ पाकर आपण पाहतोय. यावेळेस मात्र सूरज भोईर काय फटका लगावला मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर का 8 किंवा 10 असताना तर या फटक्यावरती जरूर मिळाला असता. परेश खडकेवरती चढवले आक्रमण आणि बॉल जातोय सीमा पार. येतोय ब्रँडेड षटकार. तर नक्कीच आपण पाहिलं तर षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये. तसंच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्यांचं विशेष सहकार्य आपण पाहू शकाल. एक जबरदस्त असे समाजसेवक आपण पाहू शकाल. तर आपण पाहू शकाल सन्माननीय श्री सुदाम शेठ गोकुळ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागणारा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 22,222 रुपये आम्हाला येत आहेत. दोस्ती दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा आमचे सुदाम शेठ पाटील साहेब. नेहमी ज्यांचं एक विशेष सहकार्य या रोडपाली गावामध्ये कोणतंही कार्य असू द्या मित्रांनो, त्यांचं एक विशेष सहकार्य प्रत्येक कार्यक्रमाला असतं. मग रामनवमी उत्सव असू द्या, त्यानंतर आपण पाहिलं तर गोकुळ अष्टमी असू द्या, प्रत्येक कार्यक्रमाला ज्यांचं मात्र एक विशेष सहकार्य लाभतं असे सुदाम शेठ पाटील साहेब. या स्पर्धेसाठी देखील आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मात्र त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलंय. आभार व्यक्त करतो त्यांचं या आयोजकांच्या माध्यमातून. प्रत्येक मान्यवराने म्हणेल आपल्या परीने या स्पर्धेला खूप मदत केली आहे. सर्व ग्रामस्थांनी कोणी मित्रांनो 22,000 दिले, कोणी 11,000 रुपये दिले, कोणी 5,000 रुपये दिले. आपण पाहू शकाल प्रत्येकाने आपल्या परीने फुल ना फुलाची पाकळी देऊन या स्पर्धेची मदत केली आहे. परंतु इथे मात्र सूरज भोईर कोण रोखणार आहे वादळ मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये काय फटकेबाजी करते. 53 धावा संघाचं सांघिक अर्धशतक मैदानावरती पूर्ण होताना आपण नक्कीच पाहतोय. तर नक्कीच आपण पाहू शकाल इथे जवळपास षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 53 धावा धावफलकावरती आपण येताना पाहतोय. तर नक्कीच या स्पर्धेला लागणाऱ्या या रोडपाली प्रीमियर लीग मध्ये सर्व दानशूर दात्यांचं कौतुक करावं एवढं कमी, आभार व्यक्त करावं एवढं कमी. सन्माननीय श्री सुदाम शेठ गोकुळ पाटील साहेब ज्यांनी मात्र या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 22,222 रुपये आम्हाला पुरस्कृत केलंय. तसंच जगन्न पुंडलिक पाटील साहेबांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,111 रुपयांची मदत मात्र या स्पर्धेला येताना पाहायला मिळते. तसेच या विभागाचे थोर समाजसेवक सन्माननीय श्री आत्माराम शेठ नामदेव पाटील यांच्या माध्यमातून 5,555 स्वरूपाच्या देणगी स्वरूप मात्र या स्पर्धेला प्राप्त होताना पाहायला मिळत आहे. सन्मान्य श्री महादेव पाटील साहेबांकडनं मात्र रोख रक्कम 5,000 रुपयांची मदत या स्पर्धेला येताना पाहायला मिळते. तसेच आपण पाहिलं तर सन्माननीय श्री नारायण शेठ शंकर ठाकूर साहेब यांनी मात्र 5,000 रुपयांची देणगी या स्पर्धेला दिली आहे. सन्माननीय श्री बुधाजी हरिदास हिरू ठाकूर साहेब माफ करा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयांची देणगी मात्र या स्पर्धेला येताना पाहायला मिळते. तसंच आपण पाहिलं तर मित्रांनो आणखीन भरपूर नावं आहेत. नावं जर का वाचली तर स्पर्धा मात्र वेळ कमी पडेल. शेवटचं षटक घेऊन बॅक टू क्रिकेट मैदानाकडे आपण पाहिलं तर मनीष भोईर आलाय आणि पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर आज मात्र थोडीशी बॅकफुटला ढकललंय सतीश टेंबे यांना.
थोडंसं खराब प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून या मैदानाच्या आतमध्ये जरूर राहिलंय, परंतु सूरज भोईर काय जबरदस्त कामगिरी मात्र आतापर्यंत सूरज भोईरच्या मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. 12 चेंडू आणि 43 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 17 चेंडूंमध्ये 52 धावांची जबरदस्त इनिंग आपण पाहिली तर बबुल भगतची राहिली. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. स्कोर झालाय 53 धावा, 53 रन्स ऑन द बोर्ड, यामध्ये 12 चेंडू आणि 43 धावांची भरदार इनिंग साकारतोय सूरज भोईर. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र जबरदस्त झेल. अलंकार कडके यांच्या माध्यमातून चांगला झेल मात्र मैदानावरती पूर्ण करण्यात आलेला आहे. तर यावेळेस मात्र आडवा बॅटने फटका सजवलाय. खराब क्षेत्ररक्षण मित्रांनो, झेल घेणं गरजेचं होतं कारण की फलंदाज तर बाद झाला असता, परंतु सूरज भोईर नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिला असता. आता मात्र झेल तर सुटला, स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपण सूरजला येताना पाहतोय. सूरज भोईर 3 चेंडू आपण पाहिलं तर खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 56 आणि सूरज भोईरच्या अर्धशतकासाठी आपण पाहिलं तर अजून देखील 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू 43 धावांची जबरदस्त इनिंग साकारतोय. का मित्रांनो, रोडपाली संघामध्ये यावर्षी याचं नाव प्रथम क्रमांकावरती घेतलं जातं. जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे, नेहमी चांगली गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडलाय त्यावेळेस मात्र तारणहाराची भूमिका नेहमी सूरज भोईरने बजावली आहे. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण रोडपाली संघाची मित्रांनो ती ओळखच राहिली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल भोईर असेल, ऋतिक भोईर असेल, परेश कडके असेल, सूरज भोईर असेल, विशाल असेल, असे दिग्गज क्षेत्ररक्षक त्या संघामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल इथे मात्र सूरज भोईर षटकार नव्हे तर 8 ठोकताना मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचतोय. 13 चेंडू आणि 49च्या घरामध्ये. तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस सूरज भोईर मित्रांनो ताकद लगावतोय, नजाकत दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू 49 धावांची जबरदस्त खेळी. काय वैयक्तिक अर्धशतक यावेळेस मैदानावरती पूर्ण होईल का. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस आहे, बॉलला भिरकावून लावलंय. वैयक्तिक अर्धशतक 14 चेंडू 55 धावांची जबरदस्त खेळी. सर्वांना विनंती टाळ्या वाजवायच्यात. आपलाच खेळाडू मित्रांनो काय जबरदस्त कामगिरी यावेळेस मैदानावरती दाखवली आहे. सूरज भोईर ऑन फायर मित्रांनो, ठोकतो यावेळेस षटकार. केवळ आणि केवळ षटकार त्याने लगावलेत. आतापर्यंत सूरजचा विचार केला तर 8 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून आला मित्रांनो. काय फटकेबाजी आहे. पुढचा बॉल यावेळेस सलगचा तिसरा. हाय अँड हँडसम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट, 6 रन्स. तर 5 चेंडू आणि 5 षटकार आलेत फलंदाज सूरज भोईरच्या बॅट मधनं. तर पुन्हा एकदा आपण जाऊयात मित्रांनो या स्पर्धेला विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांकडे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सन्माननीय श्री कृष्णा शेठ अर्जुन पाटील साहेबांकडनं रोख रक्कम 5,000 रुपयांची देणगी या संपूर्ण